आणि आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या देवळालीतील घरावर पॅराशूट कोसळलंय। देवळाली कॅम्प परिसरातील शिंगवे बहुला गावातील ही घटना आहे। या घटनेत पॅराशूट पायलट जखमी झालाय। नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटरचा जवान या पॅराशूट मध्ये नियमित सराव करत होता, तर अपघातात जखमी झालेल्या या पायलटवर लष्कराच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। तर ज्या घरावर हे पॅराशूट कोसळलंय त्या घराचं देखील नुकसान झालंय। अपघाताची घटना घडताच लष्करी अधिकारी जवान घटनास्थळी दाखल झालेले। तर नाशिकच्या देवळालीतील घरावर एक पॅराशूट कोसळलेला आहे। या पॅराशूटचा पायलट देखील या ठिकाणी जखमी झालेला आहे। तर ज्या घरावर हे पॅराशूट कोसळलं त्या घराचं देखील मोठं नुकसान झालंय। तर जखमी झालेल्या पायलटवर आता लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्याशी जोडले गेलेले आहेत। महेश, नाशिकमध्ये ही घटना घडलेली आहे। आर्टिलरी सेंटरचा जवान खरं तर सराव करत होता या पॅराशूट मधून आणि हे पॅराशूट कोसळलंय। अगदी खरं आहे। खरं तर देवळाली कॅम्प परिसरातील ही घटना आहे। संपूर्ण या ठिकाणी आर्मीचा आर्टिलरी सेंटर रोड आहे आणि याच ठिकाणी जर आपण बघितलं तो सैनिक जो होता तो खरं तर सराव करत होता आणि त्या ठिकाणी सराव करत असताना शिंगवे बहुला गावामध्ये हे पॅराशूट जे आहे ते एका घरावर कोसळलेलं आहे। यामध्ये खरं तर तो पायलट, पॅराशूटचा जो पायलट आहे तो देखील जखमी झालेला आहे। नाशिकच्या देवळालीची ज्या आर्टिलरी सेंटरचं जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्याच्यावर सध्या लष्कराच्या रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे। मात्र ज्या घरावर पॅराशूट कोसळलं त्या घराचं मात्र या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि अपघाताची घटना करतात या ठिकाणी लष्कराचे मोठे जे अधिकारी आहे आणि जवान जे आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहे। मात्र शिंगवे बहुलामध्ये ज्या घरावर हे पॅराशूट कोसळलं त्या घराचे जे पत्रे आहे ते या ठिकाणी पडलेले आहे। जी निश्चित महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।